नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर. तर आज आपण डिपार्टमेंटल अकाउंटचा प्रॉब्लेम घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फॉर द हाफ इयर एंडिंग 30th June 2020 इज ॲज अंडर. डेबिट साइड to purchases TV set into bracket X rupees 1,60,000, tape record into bracket Y 1,25,000, spare part and servicing into bracket Z rupees 80,000, to salaries and wages 48,000, to rent 10,000, to sundry expenses 11,000, to profit 40,200. Credit side, by sales TV set into bracket X 1,75,000, tape record into bracket Y 1,40,000, receipt from repair and servicing job into bracket Z rupees 35,000, by stock on 30th June 2020 TV set rupees 58,100, tape record into bracket Y rupees 20,300, spare part for servicing into bracket Z 46,600, total 4,75,000 of both side. Prepare departmental account for each of the three department X, Y and Z mentioned above after taking into consideration the following. Number 1, TV set and tape records are sold at showroom. Servicing and repairs are carried out at workshop. Number 2, salary and wages comprise as follows. Showroom 3/4, workshop 1/4. It was decided to allocate showroom salaries and wages in the ratio of 1:2 between department X and Y. Number 3, the workshop rent is rupees 500 per month. The rent of the showroom is to be divided equally between the department X and Y. Sundry expenses are to be allocated on the basis of turnover of the each department. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. तर पहा, या ठिकाणी 3 डिपार्टमेंट आहेत. TV सेट त्याला X म्हटलेलं आहे, टेप रेकॉर्ड Y. TV सेट आणि टेप रेकॉर्ड हे शोरूममध्ये विकले जातात. त्यानंतर स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग हे वर्कशॉपमध्ये दिले जाते. म्हणजे पहिले 2 डिपार्टमेंट हे शोरूममध्ये चालतात आणि तिसरं डिपार्टमेंट हे वर्कशॉपमध्ये चालते. तर त्या डिपार्टमेंटची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नंबर 1 मध्ये दिले पहा, TV सेट अँड टेप रेकॉर्ड आर सोल्ड ॲट द शोरूम. सर्व्हिसिंग अँड रिपेअर्स आर कॅरीड आउट ॲट द वर्कशॉप. म्हणजे शोरूममध्ये 2 डिपार्टमेंट आहेत आणि वर्कशॉपमध्ये 1 डिपार्टमेंट आहे रिपेअरिंगचं. त्यानंतर म्हणजे ही माहिती आहे. आता बाकीचं जे आहे ते आपण प्रॉब्लेम सोडवताना बघूया. तर आता प्रॉब्लेमला सुरुवात करू. तर पहा, या ठिकाणी ओपनिंग स्टॉक वगैरे काही दिलेला नाही प्रॉब्लेममध्ये, म्हणून ओपनिंग स्टॉक नसल्यामुळे डायरेक्ट परचेसेस घ्या. टू परचेस TV सेट आणि कंसामध्ये दिले X, म्हणजे X डिपार्टमेंटची परचेस आहे 1,60,000. त्यानंतर टेप रेकॉर्ड कंसात दिले Y, म्हणजे Y डिपार्टमेंटची परचेस आहे 1,25,000. त्यानंतर Z डिपार्टमेंट स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग Z डिपार्टमेंट कंसात दिले 80,000. या सगळ्यांची टोटल जर केली तर 3,65,000 येईल. 3,65,000 हे परचेसेस आपण लिहून घेतलेले आहेत पहा. त्यानंतर आता सॅलरी अँड वेजेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या भागामध्ये येणारा आयटम आहे, तो या ठिकाणी येणार नाही.
जर वेजेस अँड सॅलरी दिलं असतं तर आपणाला या ठिकाणी घ्यावं लागलं असतं, परंतु अगोदर सॅलरी दिलेलं असल्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या भागामध्ये येईल. आता सेल्स घ्या. सेल्स बाय सेल्स टी व्ही सेट इंटू ब्रॅकेट एक्स 1,75,000 म्हणजे 1,75,000 सेल्स आहे डिपार्टमेंट एक्सची. टेप रेकॉर्ड डिपार्टमेंटची 1,40,000 वाय डिपार्टमेंट, आलं लक्ष, 1,40,000. आणि झेड डिपार्टमेंट सर्व्हिसिंग जॉब रिपेअरिंग जॉब ज्या ठिकाणी चालतो त्यांच्या सर्व्हिसिंगपासून त्यांना 35,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. याचा जर टोटल विचार केला तर ही टोटल सेल येते पहा 3,50,000. 3,50,000 ह्या सगळ्याची बेरीज केली आपण तर 3,50,000 रुपये त्याची बेरीज येईल. त्यानंतर पुढे दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक. क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक टी व्ही सेट म्हणजे एक्स डिपार्टमेंटचा 58,100. त्यानंतर टेप रेकॉर्ड डिपार्टमेंटचा म्हणजे वाय डिपार्टमेंटचा 20,300 क्लोजिंग स्टॉक आहे. त्यानंतर स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंगचा 46,600 46,600 रुपये. आणि याची जर टोटल आपण केली तर ही टोटल येईल 1,25,000 रुपये. टोटल स्टॉक आहे 1,25,000चा आणि तो प्रत्येक डिपार्टमेंटचा अशा पद्धतीने दिलेला आहे स्टॉक. तर आता काय करा, ग्रॉस प्रॉफिट काढूया आपण. आता या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट काढू. हे 100 8 आणि 5 13ला 3 हातचा आला 1 8 आणि 5 13ला 3 हातचा आला 1 2,33,100 हे 2,33,100. त्यानंतर या ठिकाणची बेरीज हे 300 0 4 2 6 1,60,300 1,60,300 आली. त्यानंतर इथली बेरीज हे 600 6 आणि 5 11ला 1 हातचा आला 1 4 आणि 4 8 81,600 81,600 रुपये बेरीज आलेली आहे पहा. आणि ह्याची बेरीज टोटल हे 5 5 आणि 2 7 3 आणि 1 4 4,75,000. तर या ठिकाणी किती शिल्लक राहते बघा, हे 0 6 आणि 1 7 1,10,000 टोटल प्रॉफिट झालेलं आहे ग्रॉस प्रॉफिट. आता प्रत्येक डिपार्टमेंटचं आपण काढू. या ठिकाणी 1,600 या ठिकाणी किती होईल हे 300 5 आणि 5 10ला 0 हातचा आला 1 3 आणि 3 6 35,300 रुपये प्रॉफिट होईल तिथला डिपार्टमेंट वायचा. आणि या ठिकाणचा हे 100 त्यानंतर 3 त्यानंतर 7 आणि 6 13ला 3 हातचा आला 1 म्हणजे 73,100 या ठिकाणचा ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, आलं लक्षात. तर हा ग्रॉस प्रॉफिट मी या ठिकाणी घेतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. हे 73,100 35,300 1,600 आणि टोटल 1,10,000 हा ग्रॉस प्रॉफिट मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता पहा, ॲडजस्टमेंट राहिलेल्या जे आहेत सॅलरी अँड वेजेस किंवा हे जे खर्च आहेत हे खर्च विभागण्यासाठी आपणाला खाली ॲडजस्टमेंट दिले आहे. पहिली ॲडजस्टमेंट सांगितलं आहे टी व्ही सेट टेप रेकॉर्ड हे शोरूममध्ये विकले जातात. सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंग हे वर्कशॉपमध्ये चालते. नंबर 2
सॅलरी अँड वेजेस कंप्राइज ॲज फॉलोज. शोरूम 3/4 अँड वर्कशॉप 1/4. तर पहा सॅलरी, ही सॅलरी अँड वेजेस किती आहे ही 48,000. आलं लक्षात 48,000. तर ह्यापैकी शोरूमला 3/4 घ्यायची आणि वर्कशॉपला 1/4. तर किती येईल हे 12×36,000 रुपये शोरूमचे आणि 12×1 12,000 हे वर्कशॉपचे. म्हणजे ह्या 48,000ला मी 3/4 गुणाकार केला, नंतर 1/4 गुणाकार केला. तर ही सॅलरी अशा पद्धतीने शोरूमला 3/4 येईल आणि वर्कशॉपला 1/4 येईल. आलं लक्षात. मग आता त्यानंतर शोरूममध्ये 2 डिपार्टमेंट आहेत. इट वॉज डिसाइडेड टू अलोकेट शोरूम सॅलरीज अँड वेजेस इन द रेशिओ ऑफ 1:2. तर इथं लिहितो मी अलोकेशन ऑफ सॅलरी अँड वेजेस ऑफ शोरूम 1:2. तर आता हे 36,000 ह्याला 1/3 बरोबर 3×1 3×3 3×2 6 12×1 12,000 रुपये कोणत्या डिपार्टमेंटला येतील हे एक्स डिपार्टमेंटला. त्यानंतर 36,000 गुणिले 2/3 हे 2/3 पुन्हा 3×1 हे 12 आले 12×2 24,000 रुपये वाय डिपार्टमेंटला. आणि वर्कशॉपला एकच डिपार्टमेंट असल्यामुळे वर्कशॉपचे हे 12,000 म्हणजे झेड डिपार्टमेंटला किती येईल 12,000 रुपये. तर अशा पद्धतीनं सॅलरी आणि वेजेसचं विभाजन आपणाला करायचं आहे. ते या ठिकाणी लिहा. टू सॅलरी अँड वेजेस पहिल्या डिपार्टमेंट सॅलरी अँड वेजेस ऑफ शोरूम. सॅलरी अँड वेजेस ऑफ शोरूम 12,000 आणि 24,000. वर्कशॉप डिपार्टमेंट नील. शोरूमची सॅलरी शोरूममध्ये हे 2 डिपार्टमेंट आहेत तर याची बेरीज केल्यावर किती होईल हे 36,000 होईल. आता या ठिकाणी शोरूमचं आपण घेतलेलं आहे. आता वर्कशॉपची घ्या. वर्कशॉपचं एकच डिपार्टमेंट आहे आणि वर्कशॉपच्या हिश्श्याला किती सॅलरी येते 12,000. हे 12,000 रुपये. तर अशा पद्धतीने सॅलरी शोरूमची सॅलरी 2 डिपार्टमेंटमध्ये 12,000 24,000 म्हणजे 36,000 रुपये दिले आणि वर्कशॉपला 12,000 रुपये दिलेले आहेत एकच डिपार्टमेंट असल्यामुळे. सॅलरीचं विभाजन आपण केलेलं आहे. त्यानंतर वर्कशॉप रेंट ₹500 पर मंथ. द रेंट ऑफ द शोरूम इज टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन द डिपार्टमेंट एक्स अँड वाय. आता या ठिकाणी टोटल रेंट दिलेला आहे बघा प्रॉब्लेममध्ये 10,800. टोटल रेंट 10,800. आता याच्यातून मायनस करा वर्कशॉप रेंट. वर्कशॉप रेंट दर महिन्याला 500 याप्रमाणे 6 महिन्याचे, कारण आपण 6 महिन्यासाठीच हे काढत आहोत. 5×6 = 3,000 रुपये. आलं लक्षात. आता इथे किती राहिले उर्वरित 7,000 असते. हे याला काय म्हणे 7,800 रिमेनिंग रेंट. आता हा रिमेनिंग रेंट
दोन डिपार्टमेंटमध्ये शोरूममध्ये तो विभागायचा. आलं लक्षात. इक्वली इन शोरूम डिपार्टमेंट एक्स अँड वाय. म्हणजे याला जर 7800ला 2 भागाकार केलं तर किती येईल? हे 62×6 92×18 म्हणजे 3900 3900. हे एक्स आणि वायला, आणि हे झेडचा आहे पहा. तर या ठिकाणी घ्या टू रेंट. वर्कशॉपचा रेंट आहे 3000. हे झेड डिपार्टमेंट आहे वर्कशॉपशी संबंधित, म्हणून इथं 3000 लिहा. त्यानंतर शोरूमचे दोन डिपार्टमेंट आहेत एक्स वाय, तर त्यांना इक्वल प्रमाणामध्ये 3900 रुपये 3900 रुपये अशा पद्धतीने त्याचं डिवायडेशन करायचं आणि त्याची टोटल 10800 या ठिकाणी घ्या. आलं लक्षात. तर टोटल रेंट एकूण 10800 होता. वर्कशॉपसाठी दरमहा 500, याप्रमाणे 6 महिन्याचे 3000 त्याच्यातून मायनस करा. उर्वरित 7800 शोरूमच्या दोन डिपार्टमेंटमध्ये समप्रमाणामध्ये आपणाला ते विभागून टाकायचे आहेत. तर ते किती येतील? 3900 आणि 3900. 7800ला 2ने भागाकार केल्यावर 3900 3900 येईल. तर ते आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर दिले पहा सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस आर टू बी अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ टर्नओव्हर. आता बेसिस ऑफ टर्नओव्हर म्हणजे सेल्स. या ठिकाणी टर्नओव्हर काढू. टर्नओव्हर रेशिओ एक्स वाय झेड. एक्सची 1,75,000 विक्री आहे. त्यानंतर वायची 1,40,000 आहे आणि याची 35,000 आहे. तर 35,000 एक 35,000, 35,000 चोक 1,40,000, 35,000 पाचा 1,75,000 म्हणजे 5×4=4=1 असा त्याचा रेशिओ येईल. तर ह्या प्रमाणामध्ये आपणाला ते सन्ड्री एक्सपेन्सेस विभागायचे आहेत. टू सन्ड्री एक्सपेन्सेस कंसात लिहा 5×4=4=1. तर सन्ड्री एक्सपेन्सेस एकूण आहेत पहा 11,000. आलं लक्षात. 11,000 आहेत. तर ह्या 11,000चं विभाजन आपणाला करायचं आहे. तर ते विभाजन कसं करता येईल? हे 11,000 एक्स डिपार्टमेंट याला गुणिले 5/10, 4/10 आणि 1/10. तर यापैकी पहिल्यांदा घ्या 5/10. हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर किती येईल? 5,5,0,0 5,500 रुपये येईल. त्यानंतर वाय डिपार्टमेंट 11,000 गुणिले 4/10. हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर किती येईल? हे 4,400 रुपये. त्यानंतर झेड 11,000 गुणिले 1/10 म्हणजे हे किती येईल? 1,100. तर अशा पद्धतीने रेंटचं विभाजन करा. इथे येईल 5,500, या ठिकाणी 4,400, या ठिकाणी 1,100 आणि टोटल 11,000. 11,000 रुपये येईल ते. त्यानंतर आता बेरीज करायची आपणाला. तर बेरीज करण्यासाठी तर पहा बेरीज
हे 73,100, हे 73,100. तर या ठिकाणी येणारा 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, हातचे आले 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 5 12, 12 आणि 1 13ला 3, हातचा आला 1 2, 2 5 आणि 2 7, 51,700 रुपये एक्स डिपार्टमेंटचा प्रॉफिट आहे. त्यानंतर वाय डिपार्टमेंटची बेरीज करा. वाय डिपार्टमेंटची बेरीज 35,300, हे 35,300. 9 आणि 4 13ला 3, हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 4 12, 12 आणि 3 15ला 5, हातचा आला 1 3, म्हणजे 3,000 रुपये प्रॉफिट आलेला आहे पहा तिथं. आलं लक्षात. त्यानंतर एक्स डिपार्टमेंटची बेरीज हे पहा 12 आणि 3 15 आणि 1 16, आलं लक्षात. आणि या ठिकाणी 1,600 आहे, म्हणजे डेबिट साईड या ठिकाणी मोठी आहे, म्हणून या ठिकाणी घ्या 100, 3 आणि 3 6, 16,100 येईल. आलं लक्षात. 16,100 हे 16,100. या ठिकाणी 5 आणि 6 आणि 5 11ला 1, हातचाला 1 2 4, 4 आणि 2 6 1, म्हणजे 14,500 रुपये या ठिकाणी तोटा झालेला आहे डिपार्टमेंट एक्सला. म्हणून या ठिकाणी लिहितो मी बाय नेट लॉस. नेट लॉस हे 14,500 त्यांची बेरीज. आता हे 3 51 आणि 3 54,700, 54,700 रुपये ह्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. आलं लक्षात. तर आता टोटल आपणाला या ठिकाणी किती प्रॉफिट झाला आणि किती म्हणजे लॉस झाला हे आपल्याला बघायचं आहे. तर आता क्रेडिट साईडची बेरीज करा. 5 हे 4, त्यानंतर 1 आणि 1 2, आणि हे 1ला 1, 1,24,500. या ठिकाणी लिहितो मी 1,24,500. तर या ठिकाणी किती येते बघा ते 8 आणि 7 15ला 5, हातचाला 1 7 आणि 2 9, 1 10 आणि 4 14ला 4, हातचाला 1 4 5 6 7 आणि 5 12ला 12. तर 2 डिपार्टमेंट हे फायद्यामध्ये आहेत. पहिला डिपार्टमेंट म्हणजे एक्स 51,700 टेपरे ज्या ठिकाणी टी व्ही सेट विकले जातात त्याच्यापासून 51,700 रुपये प्रॉफिट झाला. दुसरं डिपार्टमेंट आहे वाय शोरूममधलं ज्या ठिकाणी टेपरेकॉर्ड विकले जातात त्याच्यावर 3,000 रुपये प्रॉफिट झाला. आणि तिसरं डिपार्टमेंट आहे वर्कशॉप ज्या ठिकाणी रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंगचं काम चालते तर त्यापासून लॉस झालेला आहे. लॉस किती झालेला आहे 14,500. तर पहा सर्व्हिसिंग डिपार्टमेंटमध्ये लॉस आहे, परंतु सर्व्हिसिंग डिपार्टमेंट आपल्याला बंद करता येत नाही कारण सर्व्हिसिंगवरच आपला व्यवसाय अवलंबून असतो. म्हणून सर्व्हिसिंगमध्ये झालेला जो लॉस आहे तो लॉस ह्या 2 डिपार्टमेंटमध्ये भरून काढावा लागतो. आता या ठिकाणी डिपार्टमेंट वाय ज्या ठिकाणी टेपरेकॉर्ड विकले जातात तिथल्या प्रॉफिटचं प्रमाण कमी झालं आहे आणि टेपरेकॉर्ड आता सध्या कोणी खरेदी करत नाही, मग ते चालवायचं की नाही व्यवस्थापन त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. तर अशा पद्धतीने आपण विथ कॅल्क्युलेशन हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा पहा, समजून घ्या, काही अडचण आली तर विचारा, मी त्या अडचणी सोडवायला तयार आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.